The roof ceiling of Rodamal Panchayat office collapsed on Thursday, posing a major safety risk to the people visiting the premises. Fortunately, no injuries were reported in the incident. Locals, however, expressed concern, stating the situation could have turned serious if the ceiling fallen when the people were present in the office. पंचायतीची परिस्थिती सध्या सरपंच उपसरपंच कोण नसल्यामुळं कामं सगळी खोळंबून राहतात. ॲडमिनिस्ट्रेशन येतात, पण त्यांना कितपर्यंत सांगायचं, ते किती करतील हे काय आम्हाला काही नाही समजत. तर आजच सकाळी मला कळलं की इथं पंचायतीच्या वर जिना चढताना वरचं सिलिंग खाली पडलेलं होतं आणि त्याशिवाय इथले पत्रे वगैरे इतके खराब झालेले आहेत, म्हणजे बरीच वर्ष झाली आणि सगळे पत्रे त्यांनी चेंज करायला पाहिजे आणि नवीन पत्रे घालायला. आणि ते सिलिंग पडलेले ते महत्त्वाचं दुरुस्त करायला पाहिजे, कारण लोक पंचायतीमध्ये येतात जातात. त्याशिवाय आज लसीकरण पोलिओचा वगैरे डोस होता, ते त्या तिथं लहान मुलं वगैरे जात असतात, त्यांचे कुटुंब जात असतात. चुकून जर एखाद्या मुलांच्या अंगावर किंवा त्यांच्या पॅरेंट्सच्या अंगावर जर पडलं असतं तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती. आणि असं घडू नये म्हणून संबंधित अधिकारी, संबंधित पंच, सरपंच आणि आमदारांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि ताबडतोब ह्याच्यावर ॲक्शन घेऊन तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा, असं मी त्यांना सांगते. आणि ह्या गोष्टी आमदारापर्यंत पोचायला पाहिजे. ते पोचत नाही काही वेळेला, हे अगदी स्पष्ट आहे. तर इथल्या पंचाने किंवा इथले जे वार्ड सदस्य आहेत त्यांनी तिथं जाऊन सांगायला पाहिजे. त्यांचं मतभेद काही असतील, पण काही कामं असतात, ते मतभेद विसरून लोकांच्यासाठी आपण इथं निवडून आलेले ह्याचा विचार करून त्यांनी आमदारापर्यंत जायला पाहिजे.